नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तिरंगा यात्रेनिमित्त आज देशभरात 15 लाख शाळा आणि 40,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं सामूहिक राष्ट्रगीत गायन. अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहूनही उत्तुंग असा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मुंबईत उभारला जाणार. दहशतवाद तसंच धार्मिक आणि जातीय हिंसाचाराच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार नवीन अंतर्गत सुरक्षा कायदा आणणार. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मध्य रेल्वेची तत्वतः मान्यता. केंद्राच्या योजनेनुसार राज्यातल्या 10 विमानतळांचा विकास करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर, बचाव कार्य जोमानं सुरू, केंद्राकडून मदतीची ग्वाही. आणि आता बातम्या विस्ताराने. देशाच्या 70व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या याद करो कुर्बानी कार्यक्रमाचा आज समारोप होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशभरात विविध ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, स्मृती इराणी यामध्ये सहभागी होत आहेत. देशभरातले विद्यार्थी देखील यात सहभागी झाले असून 15 लाख शालेय आणि 40,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आज एकाच सुरात राष्ट्रगीत गायलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर इथं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला हे या पदयात्रेत सहभागी झाले होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले थोर सेनापती आणि पारनेरचे भूमिपुत्र पांडुरंग बापट अर्थात सेनापती बापट यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. देश स्वतंत्र होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण करून देश समृद्ध करण्यासाठी युवा पिढीनं पुढे यावं असं आवाहन रुपाला यांनी यावेळी केलं. स्वातंत्र्य सैनिक आणि वीरपत्नींचा रुपाला यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुंबईत इंदू मिलच्या जमिनीवर होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा 350 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या पुतळ्यापेक्षाही हा पुतळा उंच असणार आहे. सामाजिक समतेमध्ये बाबासाहेबांचं योगदान अधोरेखित करणारा हा पुतळा असेल असं बडोले यांनी सांगितलं. दहशतवाद आणि जातीय हिंसाचाराच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्य सरकारनं एक अंतर्गत सुरक्षा कायदा प्रस्तावित केला आहे. महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षेचं संरक्षण कायदा 2016 असं या प्रस्तावित कायद्याचं नाव असून अशा प्रकारचा हा पहिला राज्यस्तरीय कायदा ठरणार आहे. या कायद्यानुसार शस्त्र, दारुगोळा आणि बेहिशोबी निधीचा ओघ यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष सुरक्षा क्षेत्र तयार केली जाणार आहेत. धरणं, संरक्षण दलाचं तळ, सरकारी इमारती किंवा आस्थापना, अणुभट्ट्या, वाहतूक प्रणाली यांना या कायद्याअंतर्गत संवेदनशील पायाभूत क्षेत्रांचा दर्जा देण्यात येणार आहे. या भागातल्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारची उपकरणं, रसायनं, जैविक आणि किरणोत्सारी पदार्थांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं जाहीर केलेल्या रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अर्थात प्रादेशिक जोड योजनेसाठी राज्य सरकार या मंत्रालयाशी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाशी आज सामंजस्य करार करणार आहे. या योजनेअंतर्गत 10 विमानतळांचा विकास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या कराराच्या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पहिल्या टप्प्यात हे विमानतळ उभारले जाणार आहे. यासाठी 80% निधी केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे. तर राज्य सरकारकडून या विमानतळांना वीज, पाणी आणि इतर आवश्यक सुविधा सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते, मात्र या महामार्गावरून जाणारी अवजड वाहनं आणि रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी ही वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत असं त्यांनी सांगितलं.
1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान विविध टप्प्यात हे निर्बंध लागू राहतील। या निर्बंधांमधून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर आणि ऑक्सिजन सिलेंडर तसंच भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आल्याची माहिती रावते यांनी दिली। मुंबई ते नागपूर या प्रस्तावित द्रुतगती महामार्गाचं काम रद्द करावं या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी वाशिम इथं मोर्चा काढला। मुंबई नागपूर नियोजित द्रुतगती महामार्ग वाशिम जिल्ह्यातून जाणार असून या प्रकल्पात 49 गावातल्या सुपीक जमिनी गमवाव्या लागतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी रस्त्यावर येतील अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। आमदार वीरेंद्र जगताप आणि आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते। पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मध्य रेल्वेनं तत्वतः मान्यता दिली आहे। या प्रकल्पाचा मार्ग मध्य रेल्वेच्या जमिनीवरून जात असल्यानं त्यासाठी ही मान्यता आवश्यक होती। मध्य रेल्वेनं अलीकडेच पुण्याच्या महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून ही मान्यता देत असल्याचं कळवलं। पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी वार्ताहरांना पुण्यामध्ये ही माहिती दिली। दिल्लीमध्ये सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना या प्रकल्पाच्या निकडीबाबत आपण माहिती दिली असं शिरोळे यांनी सांगितलं। सर्व जाती धर्मातल्या नागरिकांनी एकत्र येऊन कुटुंबस्तर संवाद अभियानात सहभागी होऊन जास्तीत जास्त शौचालयांची बांधणी केल्यास हागणदारी मुक्त, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्राची निर्मिती होऊ शकेल असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसंच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला। स्वच्छ महाराष्ट्रासाठी कुटुंबस्तर अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर पाटोदा इथं ते बोलत होते। या अभियानांतर्गत शौचालय नसणाऱ्या 18 लाख कुटुंबांना भेटी देणार असल्याचं ते म्हणाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातले 15 तालुके पूर्णतः हागणदारी मुक्त झाले असून चालू वर्षात राज्यातले 13 जिल्हे हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प असून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। स्वच्छतेचं महत्त्व ग्रामीण जनतेला पटवून देण्यासाठी भेटीगाठी स्वच्छतेसाठी हा उपक्रम 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे। बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या तेल्हारा या गावात या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला। स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येतोय। ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन स्तरावर राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन गावाचा विकास करावा तसंच हागणदारी मुक्त गावासाठी गावकऱ्यांनीच पुढे यावं असं आवाहन आमदार राहुल बोंद्रे यांनी केलं। या अभियानादरम्यान गावातून काढण्यात आलेल्या प्रभात जनजागृती फेरीत शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसंदर्भात घोषणाही दिल्या। 2015-16 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या अंध विद्यार्थ्यांचा काल नाशिक इथं शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला। महाराष्ट्रातल्या विविध शहरांमधून झालेल्या उत्तीर्ण अंध विद्यार्थ्यांना 1100 रुपये, पुस्तकं आणि पांढरी काठी प्रदान करण्यात आली। ब्लाइंड वेलफेअर संस्था, जैन सोशल ग्रुप आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातून 100हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते। विविध संस्थांकडून देणग्या गोळा करून त्याचा विनियोग मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येतो। समाजातल्या दानशूर व्यक्तींनी 15,000 रुपये दान केले तर या कार्यक्रमातून एका मुलाची शिष्यवृत्ती करण्यात येईल। अशा पद्धतीने 150 मुलांना शिष्यवृत्ती देण्याचा संस्थेचा मानस असल्याचं ब्लाइंड वेलफेअर संस्थेचे प्रमुख अरुण भास्कर यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीनं देण्यात येणारा जलमित्र पुरस्कार यावर्षी पंजाब इथल्या जालंधरमध्ये पाणीवाले बाबा अशी ओळख असणाऱ्या संत बलबीर सिंग सिचेवाल यांना सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। मानचिन्ह, मानपत्र आणि 10,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। सिचेवाल यांनी जालंधरमधल्या 165 किलोमीटर लांबीच्या नदीपात्राचं पुनरुज्जीवन केल्यामुळे शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होऊन नदीचं प्रदूषणही थांबायला मदत झाली। सिचेवाल यांचं कार्य हे खरोखरच अभिमानास्पद असून आपणच आपल्या नद्यांची स्वच्छता केली तर सर्वांनाच त्याचा फायदा होईल अशा शब्दात दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पाणी प्रदूषण रोखण्यासाठी तसंच जलसंवर्धनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीनं या पुरस्कारानं गौरवण्यात येतं। सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार सचिन तेंडुलकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातलं परांडा तालुक्यातलं डोणजा हे गाव दत्तक घेतलं आहे। 2863 लोकसंख्या असलेल्या या गावात मळी, खैरी आणि सीना या 3 नद्यांचा संगम आहे। मात्र गेल्या 4 ते 5 वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे इथला शेतकरी अडचणीत सापडला आहे। या गावात पायाभूत सुविधांचीही वानवा आहे। त्यामुळे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावं, त्याचप्रमाणे रोजगार निर्माण करून द्यावा आणि अन्य पायाभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी सचिन तेंडुलकर यांच्याकडे डोणजेतल्या गावकऱ्यांनी केली आहे।
गणरायाच्या आगमनाची तयारी हळूहळू वेग घेत असतानाच मूर्तिकार आपापल्या कलाकृतीवर साज चढवण्यात मग्न आहेत. ओम क्रिएशन ट्रस्टच्या पुढाकारानं मुंबईत काही गतिमंद व्यक्ती आणि मुलांनी गणपतीच्या पर्यावरणपूरक मूर्ती साकारल्या आहेत. 9 इंचापासून 24 इंच उंचीच्या या शाडूच्या मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या महिलांनी तयार केलेली तोरणं आणि इतर शोभेच्या वस्तूही कार्ड, पेपर आणि कापड यांच्या सहाय्यानं तयार करण्यात आल्या आहेत. सणांच्या माध्यमातून समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेण्याचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. प्राध्यापकांच्या वेतन निश्चितीसाठी प्रश्नावली आणि अभिमत विद्यापीठांमध्ये नीटद्वारे वैद्यकीय प्रवेश देण्याचा निर्णय या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी निवृत्त प्राचार्य डॉ. रामदास गुजराथी यांना काल रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं होतं. त्या मुलाखतीचं पाहूया पुनःप्रसारण. यूजीसीनं प्राध्यापकांच्या वेतन निश्चितीसाठी एक प्रश्नावली तयार केलेली आता आपण पाहिलंच आहे. तर त्यात काही 30-35 प्रश्न आहेत. शिवाय आणखी काही प्रश्न आहेत ज्याची 100 शब्दांमध्ये उत्तरं द्यायची आहेत. तर या सगळ्या प्रकारामुळे या वेतनातली जी असमानता आहे ती दूर व्हायला कशा प्रकारे मदत होईल असं वाटतं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्नावली कोणत्या प्रकारची माहिती अपेक्षित करते त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. प्रश्नावलीतून माहिती एकत्रित होऊ शकेल, गोळा केली जाऊ शकेल, पण त्यामुळे वेतन निश्चितीला काही मदत होईल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की वेतन निश्चिती कोण करतं तर यूजीसीच्या धोरणामुळे किंवा धोरणाप्रमाणे वेतन दिलं जातं प्राध्यापकांना, पण त्या धोरणाची अंमलबजावणी राज्य सरकारांच्या मार्फत केली जाते आणि ती राज्य सरकारं प्राथमिक शिक्षणावर जास्त खर्च करू इच्छितात. विद्यापीठीय किंवा महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणावर त्यांचा खर्च कमी करण्याकडे कल आहे आणि त्यामुळे या वेतन निश्चितीमध्ये राज्य सरकारची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. राज्य सरकार आज ज्यावेळी कॉलेजेसना परवानगी देतात त्यावेळी 2 प्रकारच्या परवानग्या असतात. एक म्हणजे अनुदानित महाविद्यालय आणि विना अनुदानित महाविद्यालय. आणि आता तर अशा एक प्रकारचा ट्रेंड ज्याला म्हणूया आपण तो असा आलेला आहे की कायमस्वरूपी विना अनुदानित महाविद्यालय. आता या महाविद्यालयांवर अंकुश ठेवण्याचं सुद्धा काम राज्य सरकारला करायचं आहे आणि विद्यापीठांना करायचं आहे. तर या विद्यापीठामध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये जर विना अनुदानित महाविद्यालय दिलं गेलं तर त्या महाविद्यालयामध्ये आलेल्या प्राध्यापकांना नियमाप्रमाणे वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही आणि म्हणून आपल्याला त्या 2 लोकांच्या मध्ये अनुदानित महाविद्यालयातल्या आणि विना अनुदानित महाविद्यालयातल्या वेतन श्रेणीमध्ये आपल्याला फरक जाणवतो. तर तो फरक या प्रश्नावलीमुळे कमी होईल की नाही याच्याबद्दल मी साशंक आहे. बरोबर. कदाचित त्याच्यामुळे चांगली माहिती मिळू शकेल आणि त्या माहितीचा उपयोग करून हा फरक काढून टाकण्याकरता काय पावलं उचलायला पाहिजेत त्या दृष्टिकोनातून विचार होऊ शकेल आणि ती मदत निश्चित स्वागतार्ह असणार आहे. बरोबर. कारण या प्रश्नावलीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ते वेतन निश्चित करणार आहेत. तर नेहमी इतर वेळी सुद्धा वेतन निश्चितीसाठी काहीतरी परिमाण निकष असणारच आहेत. कसं आहे की एक ठराविक वेतन श्रेणी ही यूजीसीनेच जाहीर केलेली असते, परंतु आज आता अशी परिस्थिती आहे की प्राध्यापकांच्या सुद्धा नियुक्त्या ह्या 3-4 प्रकारांनी केल्या जातात. म्हणजे ज्या प्राध्यापकांची पात्रता निश्चित झालेली आहे, म्हणजे आपण उदाहरण विचार करूया की 55% पोस्ट ग्रॅज्युएटला मार्क आहेत, नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत, पीएचडी झालेले आहेत, तर त्या प्राध्यापकांना वेतन श्रेणी मिळते. पण जर 55% पेक्षा जास्त मार्क आहेत आणि पीएचडी आहे
पण नेट आणि सेट नसेल तर त्यांना मान्यता मिळत नाही. बरोबर. किंवा नुसतीच नेट आणि सेट केलीच नाहीये, PhD नाहीये, तरी देखील त्यांची हंगामी प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली जाते. आता ही हंगामी नियुक्ती जी केली जाते त्याची वेतनाची जबाबदारी शिक्षण संस्थांवर येऊन पडते. ही सरकार उचलत नाहीये. तर अशा हंगामी सुद्धा नियुक्त्यांना सरकारने मान्यता दिली पाहिजे आणि त्या नियुक्त्या 1 वर्षाकरता किंवा तर त्यांना देखील स्केल कसं देता येईल त्या दृष्टिकोनातून विचार केला गेला पाहिजे. अच्छा, हे आता आपण हंगामी प्राध्यापकांचं म्हटलं, जर हे म्हणजे क्लॉक आवर बेसिसवरती जे प्राध्यापक काम करतात आणि ते नाही, क्लॉक आवर बेसिसवरती काय आहे की जो पार्ट टाइम होऊ शकत नाहीये, फुल टाइम होऊ शकत नाही, त्याला क्लॉक आवर बेसिसवर अपॉइंट केलं जातं. पण ज्यांना पूर्ण वेळ काम द्यायचं आहे त्या पूर्ण वेळा कामाला त्यांना स्केल दिलं पाहिजे. ते स्केल दिलं जात नाहीये. त्याचं कारण असं की विना अनुदानित तत्वावरील महाविद्यालयांना ते स्केल देणं परवडत नाही असं त्यांना वाटतं. आता प्रत्यक्षात परिस्थिती आहे ती सरकारने आणि UGCने तपासून बघितली पाहिजे. बरोबर. मग ह्या हंगामी प्राध्यापकांच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न होण्याची गरज आहे? आणि एक कुठल्या प्रयत्न म्हणजे पातळीवर? असा आहे की विना अनुदानित तत्वावर कॉलेजेस का काढावीत हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. जर कॉलेज ही त्या विभागाची, त्या गावाची किंवा त्या परिसराची गरज असेल तर त्या कॉलेजला अनुदानित तत्वावरती मान्यता द्यायला पाहिजे खरं म्हणजे. पण सरकारला असं वाटतंय की आमची ही जबाबदारी नाहीये, ही पालकांनी, समाजाने ही जबाबदारी उचलावी. तर पहिल्यांदा सगळ्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर आणलं पाहिजे. अनुदानित तत्वावर आणलं की सगळ्यांची वेतन श्रेणी ही त्या ठिकाणी ठरवली जाऊ शकेल आणि त्या वेतन श्रेणीप्रमाणे सर्वांना पगार मिळणार आहे. आता प्रमोशनच्या वेळी किंवा वेतन श्रेणीमध्ये वाढ करण्याच्या वेळी सुद्धा काही निकष आहेत आणि ते निकष फॉलो केले जातात. उदाहरणार्थ 6 वर्षानंतर किंवा 8 वर्षानंतर सुधारित वेतन श्रेणी दिली जाते आणि त्याच्यावर निकष आहेत ना. त्यांनी संशोधन किती केलं, किती स्मॉल प्रोजेक्ट्स आणि मेजर प्रोजेक्ट्स किती केलेत वगैरे सगळं त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं आणि ते निकष खरोखर चांगले निकष आहेत. API नावाचा एक निकष आहे, फार सुंदर आहे. अकॅडमिक परफॉर्मन्स त्याच्यामधून त्या महाविद्यालयातल्या शिक्षकाचं तपासलं जातं आणि त्या पद्धतीने त्यांना वेतन श्रेणीमध्ये वाढ सुद्धा मिळते. तर ही सर्व दूर अनुदानित तत्वावर महाविद्यालय सुरू झाले तर हे प्रश्न मिटतील हे मला असं वाटतं. बरोबर. म्हणजे याच्यात सरकारची पण तितकीच महत्त्वाची सरकारचीच भूमिका आहे. जास्त महत्वाची आहे. खाजगी शिक्षण संस्थांना महाविद्यालय चालवण्याची इच्छा आहे, ती प्रभावीपणे चालवण्याची इच्छा आहे. पण त्यांच्यावर हा आर्थिक बोजा हा त्यांनी का स्वीकारावा आणि तो कुठून स्वीकारावा, कसा स्वीकारावा याच्याबद्दल सगळीकडे संभ्रम आहे. बरं. आता तुम्ही प्राध्यापकांच्या नियुक्तीच्या प्रश्नाविषयी पण बोलला होता, तो नेमका काय आहे? नियुक्तीमध्ये तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएटला 55% अधिक गुण असले पाहिजेत आणि जे रिझर्व्ड कॅटेगरीचे आहेत त्यांना 50% असले. नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे आणि जर PhD असेल किंवा तो जर प्राध्यापक नियुक्त झाल्यानंतर त्याने PhD केले तर त्याला 3 इन्क्रीमेंट सुद्धा मिळतात. फार चांगल्या कल्पना आहेत या खरं म्हटलं तर. UGCने अतिशय चांगल्या कल्पना अंमलात आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजेत. पण या प्रश्नावलीमुळे किंवा ही माहिती गोळा करून वेतन श्रेणीत काही फरक पडेल किंवा काही कदाचित त्याच्यातून प्रत्यक्षात काय घडतंय हे कळण्याला उपयुक्त ही प्रश्नावली होईल, बाकी काही होणार नाही. बरं. हा झाला आता प्राध्यापकांचा खूप मोठा प्रश्न होता, त्याविषयी आपण बोललातच. आता विद्यार्थ्यांचा जो काही शिक्षणाचा प्रश्न आहे, अभिमत विद्यापीठाच्या डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत त्यामध्ये जे वैद्यकीय प्रवेशासाठी आता नीट अनिवार्य केलेली आहे, बंधनकारक केलेली आहे, तर त्याचे काय परिणाम संभवत आहेत? आता अभिमत विद्यापीठाची संकल्पना काय आहे तर समाजातलं स्वायत्त मिळालेलं असं ते विद्यापीठ आहे. स्वायत्तता त्यांना मिळते. स्वायत्तता कशा करताय? अभ्यासक्रम ठरवण्याची, प्राध्यापक नियुक्त करण्याची, संशोधन कार्याची अशी स्वायत्तता आहे. त्याच्यामध्ये ती स्वायत्तता त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची स्वायत्तता आहे का? इतर विद्यापीठात देखील 85% आणि 15% नीट मधून ते प्रवेश देतात. यांना 85% आणि 15% हे CET मधून देतात. राज्याच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या CET मधून ते त्या ठिकाणी प्रवेश देतात. आता नीटचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने तुम्ही प्रवेश द्या, नीटच्या मार्फत द्या. त्यांच्या स्वायत्ततेवर बाधा येते का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि ती स्वायत्ततेवर बाधा
येणार आहे. त्यामुळे या जवळजवळ 100 अभिमत विद्यापीठं जी आहेत त्यांच्यामध्ये असंतोषाची भावना वाढीला लागणार आहे. परंतु अभिमत विद्यापीठात जाऊ इच्छिणारे विद्यार्थी जर हुशार असतील तर त्या हुशार विद्यार्थ्यांना इतर हुशार विद्यार्थ्यांच्या बरोबरही स्पर्धा करून अभिमत विद्यापीठात जायला हरकत नसावी. काय हरकत आहे? अर्थात, कारण या अभिमत विद्यापीठांच्या निर्णयांवर पण कुठेतरी निर्बंध ठेवायला निश्चित असायला निर्बंध पाहिजे. येतील, निश्चित निर्बंध आणि येतील. 85% जर तुम्ही मेरिटवर देतायत तर मग खरं तर असा विरोध असण्याचं काही कारण नाही. का नाही, असं होतं? हे सगळ्यात महत्वाची गोष्ट अभिमत विद्यापीठांनी असं ठरवलेलं आहे की आम्ही सीईटी मार्फतच विद्यार्थी घेऊ. मग ते धोरण आता त्यांना बदलावं लागणार आहे. आणि सरकारने म्हणजे केंद्र सरकारने आणि युजीसीने जर असं ठरवलं की सर्वांना युनिफॉर्म असं धोरण त्या ठिकाणी असायला पाहिजे तर त्या धोरणाच्या अंतर्गत त्यांना असे प्रवेश द्यावे लागतील. याच्या पुढच्या काळामध्ये ती त्यांच्यावरती अत्यावश्यक अशी गोष्ट ती ठरणार आहे, अनिवार्य असं ठरणार आहे. हे जे काही बंधनकारक हा जो काही निर्णय झालेला आहे तो बंधनकारक तुम्हाला हा होणार योग्य वाटतो? मला असं वाटतं काय बिघडत नाही त्याच्यामध्ये. कारण स्वायत्ततेवरती जर बाधा येत नसेल तर अशा प्रकारे 85% जागा भरायला त्यांना अडचण असावी असं मला वाटत नाही. अर्थात, म्हणजे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पण आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विद्यार्थी जाऊ इच्छित असतील अभिमत विद्यापीठामध्ये तर त्यांना नीटची परीक्षा द्यायला काय हरकत नाहीये. की त्यांनी राज्याची किंवा अभिमत विद्यापीठाची नीटची परीक्षा सीईटीची दिली पाहिजे असं काही नाहीये. नीटची परीक्षा त्यांनी देऊन सर्व समान अशा पद्धतीने प्रवेश देता येऊ शकते. बरं. वळूया पुढच्या बातम्यांकडे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर इथल्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं वाळकी इथं 70 साल आझादी याद करो कुर्बानी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मिहिर कुमार सिंग यावेळी उपस्थित होते. या विशेष जनजागृती प्रचार अभियानात स्वातंत्र्य लढ्यातील थोर व्यक्तींचं योगदान, स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा तसंच राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासाठी 1858 ते 1947 या स्वातंत्र्य लढ्याच्या यशोगाथेविषयी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांचीही यावेळी माहिती देण्यात आली. अखिल भारतीय मातंग समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर उर्फ बाबासाहेब गोपले यांच्या पार्थिवावर काल शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गोपले यांचं अल्प आजारानं रविवारी मुंबईत निधन झालं. 80च्या दशकात असंघटित मातंग समाजाला मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी गोपले यांनी देशपातळीवर काम सुरू केलं. अखिल भारतीय मातंग संघ या संघटनेची स्थापना करून मातंगांना शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी सनदशीर लढाई सुरू केली. मातंग समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी 1985 मध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची निर्मिती सरकारनं केली, त्याचं श्रेय गोपले यांनाच जातं. मातंग समाजाला आरक्षण आणि मुंबईत निवारा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि कांस्य पदक पटकावणारी कुस्तीपटू साक्षी मलिक यांच्यासह जिम्नॅस्टिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दीपा कर्माकर आणि राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या जितू राय या 4 जणांना प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. रोईंगमधल्या लक्षवेधी कामगिरीसाठी राजेंद्र शेळके यांच्यासह एथलीट सत्ती गीता आणि हॉकीपटू सिल्वेसन डुंगडुंग यांना ध्यानचंद पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. कुस्ती प्रशिक्षक महावीर सिंह आणि जलतरण प्रशिक्षक एस. प्रदीप कुमार यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला आहे. विश्वेश्वर नंदी, राजकुमार शर्मा, सागरमल दयाल, रमेश नागापुरी या क्रीडा प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारांसह 15 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कारही जाहीर करण्यात आले. ॲथलीट ललिता बाबर, तिरंदाज रजत चौहान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, बिलियर्ड्सपटू सौरभ कोठारी, मुष्टियोद्धा शिव थापा, फुटबॉलपटू सुब्रत पॉल, हॉकीपटू राणी आणि व्ही.आर. रघुनाथ यांच्यासह नेमबाज गुरप्रीत सिंह, टेबल टेनिसपटू सौम्यजित घोष, नेमबाज अपूर्वी चंडेला, कुस्तीपटू विनेश फोगट आणि अमित कुमार पॅरा ॲथलेटिक्स संदीप सिंह मान तसंच दिव्यांग कुस्तीसाठी वीरेंद्र सिंह यांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या मॅरेथॉन शर्यतीच्या वेळी धावत असताना पाणी आणि थकवा दूर करणाऱ्या पेयांची व्यवस्था नसल्याचं ओपी जयशा या धावपटूचे भारतीय आरोप ॲथलेटिक महासंघानं फेटाळले आहेत. ब्राझीलमधल्या अतिशय जास्त उष्ण हवामानात धावत असताना आपल्याला पाणी आणि इतर कोणत्याही सुविधा मिळाल्या नव्हत्या असा आरोप जयशानं केला होता. ही शर्यत पूर्ण केल्यावर ती अंतिम रेषेजवळच कोसळली होती आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र जयशा आणि कविता राऊत या दोन्ही धावपटूंनी अशा प्रकारच्या पेयांची गरज नसल्याचं आणि गरज वाटल्यास आयोजकांच्या बूथवर असलेल्या पेयांचा वापर करणार असल्याचं संघ व्यवस्थापकाला सांगितलं होतं, असं स्पष्टीकरण ॲथलेटिक्स महासंघानं दिलं आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या अनेक जिल्ह्यात गंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. गंगेला आलेल्या पुरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर उत्तर प्रदेशात यमुना नदीनंही उग्र रूप धारण केलं आहे. पुराच्या गंभीर स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागात बचावकार्य जोमानं सुरू आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पूरग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राकडून संपूर्णपणे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी केंद्र सरकारकडून एनडीआरएफची 10 पथकं पाठवण्यात आली आहेत. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. तिरंगा यात्रेनिमित्त आज देशभरात 15 लाख शाळा आणि 40,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं सामूहिक राष्ट्रगीत गायन. अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहूनही उत्तुंग असा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मुंबईत उभारला जाणार. दहशतवाद तसंच धार्मिक आणि जातीय हिंसाचाराच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार नवीन अंतर्गत सुरक्षा कायदा आणणार. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मध्य रेल्वेची तत्वतः मान्यता. केंद्राच्या योजनेनुसार राज्यातल्या 10 विमानतळांचा विकास करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंभीर पूरस्थिती, बचावकार्य जोमानं सुरू, केंद्राकडून मदतीची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.